HD न्यूज इंडिया, सच के साथ। नमस्कार, मैं खुशी, स्वागत है आपका HD न्यूज इंडिया में। आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर। माहिती म्हणजे अशी की जो 2,64,00,00,000 रुपयांचा म्हणजे घोटाळा झाला त्याच्यामध्ये म्हणजे पतसंस्था सहभागी आहे ही चुकीची माहिती आहे। 4 खातेदारांचे आपण खाते उघडले, बचत खाते, त्या खात्यामध्ये उपजिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयातून RTGS द्वारे पैसे आले आहेत। आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थेची पत्रकार परिषद उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी मॅडम यांच्या प्रकरणात आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थेची काहीही चूक नसताना विनाकारण गोवल्या जात आहे असल्याची माहिती आज गुरुवारी 29 फरवरीला आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष आचल थूल यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे। त्यांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या संस्थेचा या अपहारात कोणताही संबंध नसून वृत्तपत्रांमधून आमच्या संस्थेचं नाव आल्यामुळे ग्राहकात संस्थेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे। याचा आम्हाला मानसिक त्रास होता। यासंबंधी शासकीय विभागातर्फे जी कोणती माहिती आम्हाला मागवण्यात आली ती सर्व माहिती आम्ही वेळोवेळी पुरवली असून यापुढेही आमची चौकशीच्या कामाला सर्व सहकार्य राहील। तसेच या संबंधाने जी काही कारवाई शासनाच्या विभागातर्फे करण्यात येईल त्याविषयी सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांच्या परवानगीने माहिती आपण सर्व पत्रकारास आम्ही देण्यास बाधिल आहोत। थूल म्हणाले की गेल्या काही दिवसांपासून वर्धा येथील माननीय उपजिल्हाधिकारी श्रीमती स्वाती सूर्यवंशी मॅडम यांनी शासकीय रकमेचा अपहार केल्याच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होत आहे। काही लाभार्थ्यांचे बचत खाते वर्धा येथील एका पतसंस्थेत तसेच हिंगणघाट येथील आमच्या पतसंस्थेत खाते उघडण्यात आल्याचा त्या बातमीमध्ये उल्लेख आहे। आम्ही आपणास माहिती देऊ इच्छितो की आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थेला 10 वर्ष झालेले असून या 10 वर्षामध्ये एकाही खातेदाराची तक्रार नाही आणि संस्थेत असणाऱ्या सर्व योजना सुरक्षितरित्या पार पडत आहोत। परंतु या बातमी संबंधाने आमच्या पतसंस्थेमध्ये एकूण 4 लोकांनी बचत खाते उघडले असून त्याचे नाव एकूण रक्कम 1,07,90,519 शासनाच्या वतीनं RTGS द्वारे जमा करण्यात आलेला आहे। ही माहिती सत्य असून आम्ही मात्र यात कोणताही अपहार केला नाही। दिनांक 16/2/2024 रोजी आम्हाला वर्धा येथील उपजिल्हाधिकारी प्रियंका पवार मॅडम यांनी कार्यालयामार्फत फोन करून गैरप्रकाराची माहिती देण्यात आली। त्यानंतर शासकीय आदेशानुसार आम्ही हे सर्व खाते गोठवून ठेवले आहे। या दरम्यान सहकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा याची माहिती घेतली असून आमच्याकडील सर्व कागदपत्रे आम्ही मागणी केलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना पुरवलेले आहे। या सर्व खात्यात जमा असलेली एकूण रक्कम 1,07,90,519 एवढी सुरक्षित असून यापैकी एकही रुपयांचे उचल कोणीही केलेले नाही। आमच्या संस्थेचा या अपहारात कोणताही संबंध नसून वृत्तपत्रामधून आमच्या संस्थेचं नाव आल्यामुळे ग्राहकास संस्थेविषयी संभ्रम निर्माण झाला। याचा आम्हाला मानसिक त्रास होता। यासंबंधी शासकीय विभागातर्फे जी कोणती माहिती आम्हाला मागवण्यात आली ती सर्व आम्ही माहिती वेळोवेळी पुरवली असून यापुढेही आमच्या चौकशीच्या कामाला सर्व सहकार्य राहील। तसेच या संबंधाने जी काही कारवाई शासनाच्या विभागातर्फे करण्यात येईल त्याविषयी सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांच्या परवानगीने माहिती आपण सर्व पत्रकारांस आम्ही देण्यास बाधिल आहोत। HD न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श। जी प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली आहे, काय विषय होता, कशासाठी प्रेस कॉन्फरन्स झाली होती? 26/2/2024 ला दैनिक वृत्तपत्रामध्ये जी चुकीची बातमी म्हणजे प्रसारित झालेली आहे, आपल्या आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेबद्दल चुकीची म्हणजे माहिती प्रसारित झाली। त्या निमित्ताने आज प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली। चुकीची माहिती म्हणजे कशी? चुकीची माहिती म्हणजे अशी की जो 2,64,00,000 रुपयांचा म्हणजे घोटाळा झाला त्याच्यामध्ये म्हणजे पतसंस्था सहभागी आहे ही चुकीची माहिती आहे। असं कुठल्याही प्रकारचं झालेलं नाहीये। आणि कोणत्या खात्यात पैसे आले होते आणि काय होता संबंध? 4 खातेदारांचे आपण खाते उघडले, बचत खाते, त्या खात्यामध्ये उपजिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयातून RTGS द्वारे पैसे आले आहेत। आणि ते खाते कोणाचे होते? खाते म्हणजे कस्टमरचे आहे ना, त्यांचे आधार कार्ड आहे आपल्या जवळ, त्यांचे खाते उघडण्यात आले आहे। आणि ते खाते कोणी उघडून दिलेले होते? ते उपजिल्हा अधिकारी सौ स्वाती सूर्यवंशी मॅडम यांनी मला फोन करून WhatsApp द्वारे म्हणजे आधार कार्ड पाठवलेले आहे। आणि जे आता माहिती जे वृत्तपत्रात येत आहे याच्यात तुमच्याकडून काय म्हणजे चुकीचे पैसे आलेले नाहीये, कारण कोणीही म्हणजे RTGS द्वारे आपल्या संस्थेमध्ये म्हणजे पैसा ट्रान्सफर करू शकतात। याच्यामध्ये आम्ही समोरच्या व्यक्तीची इन्फॉर्मेशन ठेवू शकत नाही। जे आता वृत्तपत्रात जे तुम्ही सांगत आहात ते म्हणजे चुकीची बातमी आहे, याच्या विरोधात तुम्ही काय आता पाऊल उचलणार? काही नाही, याच्यावर आपण म्हणजे एकच म्हणजे निवेदन देऊ शकतो की
जी म्हणजे मार्केटमध्ये म्हणजे या अफवा पसरत आहे की म्हणजे संस्थेमध्ये घोळ झाला, असं झालं, असं काही झालेलं नाहीये. याच्यामध्ये जे खातेदारांनी सुरळीतरित्या आपले व्यवहार चालू ठेवावे आणि आमचे जे दैनिक अभिकर्ता आहे यांना पण म्हणजे विनंती करतो की यांनी पण कोणत्या संभ्रमामध्ये म्हणजे राहू नये आणि आपलं कलेक्शन जे आहे ते सुरळीतरित्या करून आपल्या खातेदारांना पण त्यांना दिलासा द्यावा. ऐसी ही ताजा तरीन खबरों को पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। धन्यवाद।